हॅलो चेक. सगळ्यांचं मनापासून स्वागत. अर्थातच कालपासून चर्चेत राहिलेल्या पाडाई चषक 2025च्या आजच्या महत्वाच्या दिवसामध्ये सगळ्यांचं महत्वाचं स्वागत. पहिलीच मॅच अप्रतिम लागली. पहिल्याच मॅच मध्ये नागभूमी शिरा विपक्ष बेऊ टीम एकमेकांसमोर टॉस जिंकला. तुमच्या माहितीसाठी सिरा टीमनं म्हणजे नागभूमी सिरा या टीमनं वन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग घेतली आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण दिलं बिहुर या टीमला. दाखल झाला गोलंदाजीसाठी प्रवीण. पाडाई चषक 2025 अगदी आपण पाहिलं तर शनिवारच्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी 3 दिवस अजूनही या स्पर्धेचे बाकी आहेत. पाडाई चषकचा चषक आणि पाडाई चषकचं ग्राउंड ऑन दी ग्राउंड गत आठवड्यामध्ये या ग्राउंड बद्दल झाली चर्चा आणि मॅचला करूया सुरुवात. जिथे या स्ट्रायकिंगला दाखल झाला अर्थात सौरभ शिंदे. पहिला चेंज ऑन दी ग्राउंड डिफेक्टचा कव्हर. सूरजसाठी इनसाइड आउट. यावेळी फटका प्रतिम हवेमध्ये आहे. थोडंसं टेन्शन सूरजला. या मॅच मध्ये नाही सूरज उगवलाय. या मॅच मध्ये सूरज अगदी ढळग्या. जावं लागते सूरजला माघारी. नाराज आहे. जड पावलानं जड अंतकरणानं सूरज माघारी. काय बोलतो बघूया मॅच बद्दल या फटक्याबद्दल. सूरजने तसं म्हणावं तर फुल कॉन्फिडन्स न मारला होता बॉल. पण हवेचा कुठेतरी धोका भेटला का सूरजला. कारण की जी हवा आहे ती हवा धोका दिला का सूरजला. शेवटी आता सूरजचं नशीब समजून नशीब खऱ्या तर नशिबाची परिभाषा हीच असते. सूरज काल रात्रीपासून वाट बघत होता या मॅचची. कधी मॅच चालू होईल, कधी मॅचला जाईल. मात्र पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना एखाद्या फलंदाजासाठी शून्यावरती बाद होणं म्हणजे ब्रेकअप पेक्षा मोठी गोष्ट असते. अगदी असं मध्ये तुझ्या मताची. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर मिस्टर प्रवीण यांनी सुरुवात केली. अप्रतिम सुरुवात. त्यांची बेऊ टीम दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजी आली त्यांच्याकडे. त्यांची बॅटिंग घेतली आहे समोरच्या टीम नागभूमी शिरा टीमनं. बेऊ टीमची चांगली सुरुवात आजच्या दिवसामध्ये जरूर झाली आहे. यावेळी देखील फक्त आपण बॅटिंग करत असताना मिस्टर राजू आणि सौरभ प्लेअर आतमध्ये आहेतच. देखील पायावरती टाकण्याचा प्रयत्न. प्रतिम कमबॅक. प्रवीणचा कमबॅक चांगला आहे. प्रवीणला माहिती आहे पहिला चेंज बॅटच्या समोर पडला. त्यानंतर थोडासा पाय पकडून टाकण्याचा प्रयत्न. पण जेव्हा पाय पकडून गोलंदाजी टाकली तेव्हा पायामध्ये बेड्याही ठोकल्या गेल्या. टीमची धावसंख्या सध्या आपण पहिली अगदी 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 ऑन अ स्कोर कार्ड. मोठा धक्का इथं बसलेला आहे नागभूमीचा. मोठा धक्का बसल्यामुळे
बॅट्समन दाखल होते आतमध्ये सुहास खोत. दाखल झाला मैदानामध्ये त्याचा सुहास खोत. आणि सुहास खोत यंदा आपण पाहिलं तर 32व्या क्रिकेट असोसिएशनमध्ये आज आयकॉन म्हणून मुंबईला खेळताना दिसेल. 24, 25, 26, 27 नाईट स्पर्धेमध्ये आणि आज दिवसापाडीच्या सेटमध्ये आज नागभूमी टीमसाठी खेळत आहेत. बॅटफुटला जम खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, पायाने अडवला जातो, कारण की हाही चेंडू आपण पाहिलं तर हातामध्ये गेला असता थोडासा खाली राहिला, प्रयत्न नाही राहिला. या मॅच मध्ये नागभूमी सिरा टीम जिथे आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 8. नागभूमी सिरा टीम एका बाजूने आपण पाहिलं तर संकटाचे ढग आलेत आज नागभूमी सिरा टीमच्या समोर. लेट्स सी आज या संकटातून कशी बाहेर निघते ते बघायचं बघू आता. पण असं काही नाही. हर्षवर्धन पाटील यांच्या हाताखाली खेळाडू लहान लहान मुलं त्यांची फिल्डिंग आता सध्या तुम्ही बघितलीच असेल. 2 लहान मुलं दिसतात बघा ग्राउंड मध्ये आतमध्ये. हेच आहे कारण की बीयू टीम आपण पाहिलं तर खेळाडूंना तयार करते. शिरा म्हटलं तर क्रिकेट आणि कालच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने 32 विजय पावले सरांनी ज्या पद्धतीने मी म्हणेन की आता बाईक घेऊन येतील, कारण की डिंगडोन टीम काल आपण पाहिलं तर सुप्रीमो चषक मारला, कारण की या विभागामध्ये खेळाडू तयार केले जातात. हलक्यापणे खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, शॉट बॅकवर्ड केला रिझनला फिल्डिंग ही फिल्डिंग आहे, कारण की दोन टीम सध्या खेळाडू तयार करते. जे 2 एक्स्ट्रा खेळाडू आहेत समाधानच्या गोलंदाजीवरती ज्या पद्धतीने सिलेक्शन चालू आहे, कारण की एक ती खेळाडू आहे जे भविष्यामध्ये दोन टीम साठी खेळणारे बघले होता. हो 100%. काय विचार करतो हलक्यापणे खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, जिथे आपण पहिली तगडी टिकलेमध्ये एक धाव जरूर जाते. तुमची टोटल आपण पहिली तगडी जाऊन तसे 10 या आकड्यावरती. मग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो अर्थातच जयदीप दादा सोनालिका म्हणजे अगदी अलीग अंपायर तुम्ही पाहताय. रोहित ज्यांनी पाडळी जो क्रिकेट खऱ्या अर्थानं मोठं केलं, पाडळी क्रिकेटसाठी बरेचसे योगदान दिलं आणि पाडळी चषकमध्ये आता अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहताय. सोबत असतं आयोजन करणं जिथे कमी लिखी तुम्हाला उभं राहून लागतं. फटका चांगला आहे, खेळाडू सरळ त्याच्या हातामध्ये. सौरभ शिंदेसाठी एक मोठं संकट. या मॅच मध्ये नाही सौरभ शिंदे थांबू शकलाय, कारण की सौरभने जो फटका मारला त्यानं फिल्डर बघितला नव्हता. रिप्ले मध्ये बघ चेंडू कशा पद्धतीने जातोय, कॅमेरा बघ, अप्रतिम कॅच, विकेटचं पतन, मोठा धक्का 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 धक्का. ज्या पद्धतीने धक्क्यावरती धक्का पडला, मी म्हणेल आत्ताच्या या हवेमध्ये एखाद्या पत्त्यांचा बंगला बाजूला तो बांध आणि हवा येईल तो पत्त्याचा बंगला पाडून जाईल, अशा पद्धतीने विकेट मागावी चाललेत. मला असं वाटतं दूर संघाला फक्त एकच विकेट महत्वाची असेल सौरभ शिंदे याची, आणि ते सौरभने स्वतःच्या हातात फिल्डर जागेवरून न हलता डायरेक्ट त्याच्या हातामध्ये कॅच दिलेला आहे. की सौरभ हा चेंडू त्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून मारू इच्छितो, मात्र तो नाही पोहोचू शकला आणि तदनंतर विशालची अप्रतिम कॅच, कारण की विशाल तयार होता की सहज त्याच्या हातामध्ये चेंडू दिला. म्हणजे एखादा खेळाडू उभा असावा, जाऊन त्याच्या हातामध्ये ओंजळीचा नारळ द्यावा आणि तो त्याला स्वीकारावा, तसा चेंडू सरळ हातामध्ये गेला. विकेटचं पतन, आणखी एक धक्का. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अगदी टीमचा कॅप्टन दाखल झालेत अमोल. बॉल अप्रतिम गोलंदाजी, ही गोलंदाजी बीओ टीमची समाधानकारक गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. की समाधान भाऊ यांच्याकडे आतापर्यंत गोलंदाजी पाहिली तर बीओ टीमचा ज्या पद्धतीने कट्टर गोलंदाज हवेसोबत चेंडूलाही वळवलं आणि सध्या अमोललाही फसवतोय. ही गोलंदाजी आहे, ही गोलंदाजी, बाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, ते बाहेर ठेवले जातो बघूया आता चेंडू थोडे. हो वाऱ्याच्या दिशेने तसं म्हणालं तर बाहेरच ठेवतील बॉल, आणि दूर संघाकडे जास्त करून कटरच जास्त आहेत. कटर बॉलर हे जास्त आहेत. 3 बॉलर तर त्यांच्याकडे कटरच आहेत दूर संघाकडे. मग बीओ टीम बोलत असेल बरं झालं टॉस हारलून गोलंदाजी आली. मग
फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी केला, पण पहिल्यांदा अगदी एक सिंगल धाव क्षेत्ररक्षक आहे, चेंडू गॅदर केला जातो. आज संघाची धावसंख्या क्रमांक 2चा खेळ आपण पाहिलं तर अगदी संपुष्टात येतो. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. बोलूया तू पण पहिल्यांदाच आज डुएट समालोचन करत असतील, मात्र आज उठायचं नाही, तेच थांबायचं. आज मजा येईल तुझ्याशी बोलायला. 2 षटकांचा खेळ, संघाची धावसंख्या 13 ऑन स्कोर कार्ड. आज आमच्या सोबत जोडला गेला समालोचक जुगलबंदी थोडीशी चालू आहे. बबलूराचे विचार तो मांडतोय, दुसऱ्या बाजूला कशा पद्धतीने काय घडेल ये होने वाला या सगळ्या गोष्टींची चर्चा आपली चालू आहे. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3, 5 ओव्हरची मॅच आहे. बाय रुकेगा तो ठोकेगा, लेकिन जो थांबेल तो या मॅच मध्ये चांगला दावा करतो. आणि सध्या धावांची गरज आहे, कारण की धावा फक्त 13 आहेत. 13 थांबावं लागेल बघूया आता या मॅच मध्ये. म्हणून रोकेगा तोही ठोकेगा. लेट्स सी. क्रॉस बॅटेड मिड विकेटला खेळाडू आहे डीप मधून, अगदी चेंडू गॅदर केला जातो, एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातो, याला बोलतात चोरीचा धावा. भाई मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे, कारण की अभी मांग के कोई नहीं देने वाला, छीन के लेना पडेगा. या मॅच मध्ये काय सांगू शकत नाही आपण. 12 बॉल जरी 13 धावा झाल्या असतील तर शेवटचे 3 ओव्हर पण 50 होऊ शकतात. अगदी बरोबर, सहमत आहे तुझ्या मताशी, कारण की ही खेळपट्टीच ती आहे चिन्नास्वामी स्टेडियम. हो हो हो, वडा बॉल लेकिन यॉर्कर चेंडू फलंदाजाला कुठेतरी जास्त त्रास देते या मैदानामध्ये. यॉर्कर महत्वाचे राहिलेत आणि ते यॉर्कर जिथे फलंदाजांच्या पायामध्ये थोड्या बेड्या ठोकल्या जातात. 3ची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. 15 यॉर्कर इम्पॉर्टंट राहिला या मॅच मध्ये. बॅट फुटला जातो, पुन्हा लॉंगॉनचा खेळाडू बाकी ते आरामामध्ये जातो. चेंडू गॅदर केला, ही फिल्डिंग आहे, कारण की हा एका हाताने चेंडू गॅदर केला. बॅकअप पा 1 2 3 4, जो नन्ना मुन्ना खेळाडू खेळतो तो पण बॅकअपला धावा देतो. हे क्रिकेट आहे. आज त्याला माहित नाही आपण मैदान घेतो, पण त्याला हे माहिती मला गावासाठी खेळायचंय. एवढ्या लहान वयामध्ये एखाद्या खेळाडूच्या मनामध्ये रुजवलं जातं की तुला गावासाठी खेळायचंय. ते खेळाडू नेहमी गावाचे अभिमान असतात. नागभूमी शिरा टीम फटका अप्रतिम आहे. कॅच फर्स्ट सेकंड अगदी ड्रॉप होते, कारण की ऑलरेडी पॅव्हेलियन मधून आवाज जात होता की ही कॅच नाही पकडली जाणार, कारण की आवाजसोबत चेंडू पण हालत होता वरती हवेमध्ये. हा कॅच किती महागात पडतो आपण बघू बोर सांगायला, कारण की कॅच विन मॅच विन. ऑब्विसली कॅच तो महंगा पडने वाला याद नाही, थोड्या वेळानंतर आपल्याला समजेल. मात्र सध्या पण पाहिजे तर केला बॉलचा फटका अमोलच्या रव्यामध्ये दिला. आता अमोल सहजासहजी नाही सोडत, निघून जातोय लांब लांब लांब, खूप लांब. हवा के संग संग घटा के साथ साथ. बोल माझ्या सोन्या बोल. टीमची टोटल आता पण पहिली तर अगदी जाऊन पोचलो 23 धावसंख्या. अमोलनं या फटक्याला ताकद नाही लावली आहे भाऊ. आत्ता जर तो ताकद लावत असता तर चेंडू तिथे कौलांवरती पडला असता. आत्ताच्या चेंडूला फक्त टच केलं त्याने आणि तद्नंतर हवेसोबत चेंडू गेला. तुम्ही थांबलात, मी म्हणून मगाशी बोललो रोकेगा तो जरूर ठोकेगा. या विकेटचा हाताने केल्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न होतो. विशालचं सेपरेशन चांगलं राहिलं. वा 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 अप्रतिम, कारण की ब्लू टीम साठी आज आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या दिशेनं विशालचं सेपरेशन खूप इम्पॉर्टंट राहिलंय. आज टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे अगदी 24 या धावसंख्येवरती. चेंडूचा खेळ 3 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 24 या आकड्यावरती 24. गोलंदाजीसाठी आपण पाहिली तर मिस्टर हर्षल या विटाउंटी ग्राउंड. फटका आपण पाहिला, खेळाडू आहे, चेंडू चांगला स्टॉप केला आहे. फिल्डिंग आहे, ते खेळाडू आहेत, चिते चपळ आहेत आणि दोघे जे आहेत आज ब्लू टीमने उतरवलेत. शपथ
अरे वर्ण निघलं आज हवाजी सुटले या मैदानामध्ये. हो या दिगेला पण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा. हवाने जो रूप बदलला आज भाई, आज खेळ उलटा पालत होते. आज खेळाची पूर्ण खेळाची उलटा पालत होते. मला असं वाटतं किरण सर नागभूमीचे कॅप्टनशिप चांगल्या पद्धतीने निभवतील, कारण की ज्या पद्धतीने ते स्पीचवर टिकून राहिलेत त्या पद्धतीने स्कोअर आपण 50 आरपार पकडू शकतो. त्याच्यामध्ये नो बॉल टाकला. यावेळी फुलटॉस चेंडू अगदी खेळून काढलाय. वन बाउंड चेंडूसाठी विशाल थांबलाय. नो प्लस धावा भेटतील आताच्या या 2. जीएसटी सगळ्या चेंडूवरती लागले. या चेंडूवरती देखील जीएसटी नो प्लस 2 आणि जास्त भरती होता चेंडू. आपण पाहिलं तर अगदी केला जातोय. आपण थोडस चॅलेंज केले गोलंदाजानं अंपायरला. बहुत ऊपर है भाई, नो बॉल. क्योंकि नो प्लस 2 आताचे आपण पाहिलं तर 3 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 29 आणि फ्री हिट चेंडू आला बोलूया तो. खाओ पिओ भाई बिल मत चुकाओ, लेकिन हा तो फ्री हिट है, खेलना पड़ेगा. हा भाग सारा बाटीना अफराटी फ्री हिटचा चेंडू हात खोलले जातात आणि अखेरीस सुहास कोट बापूच्या बॅटमधून हा फटका येतोय. सुहास कोट बापू अमोल दोघे जर थांबले डोकेदुखी वाढेल भाव थोडीशी जास्त. 100% हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिलाय. अगदी एक सिंगल धाव. जी टोटल आपण पाहिलं तर अगदी 36 धावा. तो क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. कॉल हा आवाज पहा, हा पॅव्हिल मधून आवाज आहे, कारण की चार्ज केलं जाते भाऊ. या आवाजाशिवाय मजा नाही मॅचला हे म्हणताय, कारण की हा आवाज आहे तो टीमला चार्जिंग करतोय. यावेळी सरळ बॅटीने चांगला फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कॅटर केला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरा धावचा प्रयत्न डेंजर झोनला असतील मात्र अप्रतिम नॉन स्ट्राईक. हो हुशार आहे हर्षल, हुशार आहे. हर्षलला माहिती आहे भाई मागे देखील चान्स भेटू शकतो. आणि 2 धावा चिकी धावा. संघाची धावसंख्या सध्या पण पाहिजे अगदी जाऊन पोहोचली आहे 38 या धावसंख्येवरती. धावा आल्यात. बदलू होता 50चं टार्गेट तू बोलत होता, धावा त्या आलेत. आणि या मॅच मध्ये हवा असताना धावा हव्यात आणि जेवढ्या धावा असतील तेवढी मजा येईल. कॅप्टन ग्राउंडवरती असताना काही आपण अंदाज लावू शकत नाही. येस पण या मॅच मध्ये काय घडलंय, चेंडू छोट्याशा दगडाला लागून मात्र अगदी माघारी आलाय. त्यानंतर मात्र फलंदाजाला माघारी जावं लागतं रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर आउट. सुहासला आपण पाहिलं तर अगदी खूप मागे राहिलेत, कारण की ज्या पद्धतीने रिप्ले मध्ये हा फटका दिसतोय तुला हवेमध्ये, कारण की हा चेंडू दगडावरती आढळला. हमें तो अपने ने लुटा घेरो में का दम था, जहाँ पे 6 मारा बाप छोटासा पत्थर था. आला चेंडू मागे. नंतर मोठी रनआउट यार, मोठी विकेट. सुहास कोट आताची धावा आपण पाहिजे तर फक्त धावा त्याची भेटली आहे. संघाची धावसंख्या 39. विजयला सध्या मैदानामध्ये पाठवलं जाते आणि विजयला जेव्हा मैदानामध्ये पाठवलं तेव्हा आपण पाहिलं तर एकच गोष्ट त्याच्या कानामध्ये सांगितली, भाई 6 मध्ये 20 कर वरना तू अपना देख. कारण की हे 6 मध्ये 20 धावा म्हणजे कुठेतरी 50चं टार्गेट पकडू शकतो. लेट्स सी काय करते, कारण की चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर बाकी आहे फक्त एक क्रमांक 4चा. 39. येस, 5 बॉल 1 to go. चेंडू पडला
पडल्यानंतर थोडासा टर्न झालाय, थोडासा कट केला. अगदी आपण पाहिलं तर ऑफ कट चेंडू जिथे कट बॉल येतो. ओव्हर क्रमांक 4चा खेळ संपला. आता 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत. टीमची टोटल आहे सध्या 39-39. क्या बोलेगे ना. शेवटची ओव्हर मला असं वाटतं की बिहूर संघाला महागात पडू शकते. जसं सूरजने आता सांगितलं 6 बॉल 20 पाहिजे. 6 बॉल 20 पण निघू शकतो, कारण की माझ्या बघण्यानुसार बिहूर संघाला बॉलर थोडासा कमी पडतो. एक 2 लकी चाम नाहीये आज. आज 1-2 गोष्टी बोलू शकतो, कारण की नागभूमी शिराळ्याचे 2 लकी चाम नाहीयेत. एक प्रतीक पाटील नाहीये पॅव्हलियनमध्ये आणि एक प्रतीक साठे नाहीये. हे 2 लकी चॅम्प आहे. आणि ते जर टीम सोबत फक्त बसतात की बाई ते दोन्ही असते तर मॅच मध्ये काहीतरी वेगळं दिसले. ते लकी चॅम्प आहेत. त्यांचं टीम सोबत थांबणं महत्वाचं आहे. प्रतीक साठे आणि प्रतीक पाटील दोघांना टीम मिस करते आता. 100% किरण सर. पण येतील ते दोघं पण, त्यांच्या टीमसाठी दोघं पण इथे येतील, हजर राहतील. आना पडेगा भाई. क्रिकेट आहे, टीम आहे, गाव आहे. आना पडेगा भाई. यावं लागेल. प्रतीक पाटील सध्या पण पाहिलं तर ज्या पद्धतीने संपूर्ण टीम त्याची आज खेळते, असोसिएशनची जबाबदारी, सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण पाहिलं तर 32ऱ्या ग्रामीण लीग मध्ये त्याच्या तब्येतीच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी करताना वो बंदे को टेन्शन बहुत आहे. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर सध्या टीमचंही लक्ष मॅच सध्या बघत असतील, कारण की प्रतीक पाटील बाहेर असला तरी मॅच सोडत नाही. त्याच्या गाडीमध्ये त्याची मॅच चालू असणार, कारण की शेवटी टीम खेळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 39-39. फुडिंग करण्याचा प्रयत्न, फटका चांगला घेऊन काढला, अगदी ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक चेंडूसाठी जातोय, गॅदर केला, पान अडवण्याचा प्रयत्न, मात्र अखेरीस बॅकअप नाहीये, निघून जातोय, नशिबाचा येतोय 4-4-4 चौकार. विशाल दाखल झाला मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. यावेळी बचे, थोडेसे बचे, मात्र चांगला चेंडू हाताला जातोय. अंपायर सांगतो नाही चांगला, रुको जरा, सबर करो. व्हाईट बॉलचा इशारा. आता white+1 आहे का, फक्त व्हाईट आहे? 1 आहे. थँक्यू. थोडेसे थके अंपायर, कारण की रात्री डे नाईटची स्पर्धा त्यांना असते. डे नाईटची स्पर्धा करून त्यांना झोप होत नाही, त्यासाठी थोडेसे डिसिजन आपण पाहिले तर रुके दे रे. हो, या देखील बाहेरचा चेंडू छेडण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटीच्या टॉप एजला, जिथे दिखल्यामध्ये 1 धाव जाते. पहिल्या चेंडूवरती 4 आलेत. त्यानंतर आपण पाहिलं तर एक white+1, म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 7 धावा आलेत. चांगली टोटल आहे संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले. आपण पाहिलं तर अगदी 46 या आकड्यावरती. 4 चेंडू बाकी आहे. टीम एज बोलर असेल 4 मध्ये कमीत कमी 20 येऊ देत. हा चेंडू डॉट जातोय. अमोल रुकेगा तो जरूर ठोकेगा, लेकिन त्याला माहिती आहे हा चेंडू डॉट झाला तर 3 चेंडू त्याच्या समोर आहेत. काय बोलतो, या 3 चेंडू मध्ये बबलू होतात. तुझ्या अंदाजे किती होतील? 10, 20, 15? तसं म्हणायला गेलं तर अमोल हा विशाल सोबत रोज प्रॅक्टिस मध्ये आहे. अमोलला पूर्णपणे बॉल माहिती त्याचे. माझ्या अंदाजे 2 तरी बसू शकतात. एक आलाय का, अगदी 1 बाउन्स, आई चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 आलेत. तू मागात आहे 1 डझन, मिला आधा डझन, 4च भेटले. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जाते. अगदी आता टीम पहा आनंदाने वाजवेल टाळ्या, कारण की 50 धावसंख्या स्कोर करण्यासाठी जाऊन पोहोचले. 50 भाई 50 है तो इस पे लढेंगे. 50 धावेवरती बॉलिंग अटॅक, कारण की सुहास कोचची एक बॉलिंग अटॅक आहे, त्याच्यामध्ये सूरजचा बॉलिंग अटॅक आहे, अमोलचे सायडम गोलंदाजी आहे. नागभूमी शिराळ टीम बॉलिंग अटॅक तोफखाने घेऊन आली आहे. 50 धावा, चांगल्या धावा आहेत आतापर्यंत. टार्गेट किती बनते लेट्स सी. पाय टाकल्या, चेंडू हलक्या जरा, फटका चांगला खेळला जातोय. खेळाडू आपण पाहिलं तर आहे, चेंडू हातामध्ये पकडला जातोय. गॅदर केलेला चेंडू मात्र फेकीपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातात. 2 टीमची टोटल आपण पाहिलं तर 52. आता जर मोठा फटका येतोय तर 55च्या पुढे टार्गेट बदलूया. बोलायला भारी वाटेल, खेळायला पण मजा येईल. तुम्हाला बोललो होतो सर मी, जरी 12 बॉल 12 आला असेल तर शेवटचे 3 ओव्हर 50 होऊ शकतो. राईट, तू भविष्यवाणी छान करतो, तेच आवडतं. यावेळी आपण पाहिलं तर अगदी टॉप बॉल जातोय, निर्धाव चेंडू. टीमची टोटल आपण पाहिलं तर अगदी 52 धावसंख्येवरती स्थिर झाले. 53 धावेचे टार्गेट. आणि बबलू तू बरोबर, म्हणजे म्हणून तू भविष्यवाणी छान करतो. आणि भविष्यवाणी करत असतील तर आज मला ड्रीम 11 मध्ये 29 मध्ये 3 करोड भेटतील का, हे सांग ना. ते माझ्या नशिबात नाही, कारण की मी 2-3 वेळा लावून बघितलेले आहे.
36 ला 36 झाल्यात मला रिटर्न. नहीं मिलेगा भाई, नहीं मिलेगा. जाएगा, सब कुछ जाएगा, लेकिन ड्रीम 11 पे कॅप्टन कभी अच्छा नहीं लगेगा. कारण की तुझे 11 खेळाडू 10 खेळाडू नेट लागले तर एकच फसतो आणि तो एक फसवला जातो. वो फसता नाही भाई. टीमची टोटल आपण पहिली तगडी 52-53 धावे साधणार या मॅच मध्ये. 53 करायचे या मॅच मध्ये. टॉस साठी रेट्रे टीम आणि कुरुडच्या ऐवजी नवीन संघ मैदानामध्ये खेळताना दिसेल. रेट्रे टीम मैदानामध्ये यानंतर खेळताना दिसेल आणि त्यांचे विपक्ष रेट्रे टीमचा एकच खेळाडू कदाचित दाखल झाले की काय. मैच ऑन है भाई. 53 कारण की जो है उसमें लढेंगे. कारण की बीयू टीमची बॉलिंग अटॅक जबरदस्त. कारण की या मैदानामध्ये 70-80 धावा होतात तिथे बीयू टीमने 53 वरती गाडी थांबवली. बॅटिंग ऑर्डर बीयू टीम कडे पण जबरदस्त आहे. रेट्रे टीम आणि मंगरूळ टीम कॅप्टन मी विनंती करेल या रेट्रे टीम आणि मंगरूळ टीम कॅप्टन प्लीज या. 53 धावा कशा होतात, काय घडतंय. हर्षल या मॅच मध्ये त्याच्याकडे लक्ष असेल. या मॅच कडे हर्षल एका बाजूला आपण पाहिलं तर प्रवीणकडे लक्ष असेल. विशाल समाधान आहे यांच्याकडे लक्ष. बोललो काय बोलतोस किरण सर. 50 धावा पण बीड संघाला जास्त वाटतील कारण की नागभूमीची बॉलिंग अटॅक पूर्णपणे स्ट्रॉंग आहे. कॅप्टन आले आमच्यापर्यंत मंगरूळ टीमचे. रेट्रे टीम प्लीज कॅप्टन या. रेट्रे टीम कॅप्टन असेल तर प्लीज या. टॉस करूयात. मंगरूळ टीम आले इथे उपस्थित राहिलेत कॅप्टन त्या मंगरूळ टीमचे. सो विनंती करेल रेट्रे टीम प्लीज या आपण टॉस करूयात. सर तुम्हाला काय वाटतंय यात काय होईल काय नाही. मी तर एवढंच सांगेल जो 100% देईल तो बाई मॅच लेके जाएगा. कारण की पहिल्या 2 ओव्हर पण इम्पॉर्टंट नाहीये. पहिल्या 4 ओव्हर इम्पॉर्टंट आहेत. 4 मध्ये किती देतात कारण की शेवटच्या 6 मध्ये 20 पण येऊ शकतात हे माहिती पडले आपल्याला. म्हणून काही बोलूच शकत नाही. म्हणजे जोपर्यंत शेवटचे चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण विजय पराजयाचं बोलत नाही. हर्षल खूप इम्पॉर्टंट बोलू शकतो तो या मॅच मध्ये. म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये जर सौरभ सिंधू टीम कडून जर इम्पॉर्टंट होता तर बीयू टीम साठी हर्षल महत्वाचा. आणि हर्षल म्हणजे हर्षा या नावानं ज्याला उल्लेख केला जातो तो हर्ष या मॅच मध्ये किती हर्षजनक बॅटिंग करतं तेच बघायचं आहे. आणि सर प्रशांत हर्षलच्या जोडीला जो आहे प्रशांत त्याची पण बॅटिंग एक घातक ठरू शकते नागभूमीसाठी. प्रशांतला शांत बसताना मी तर आतापर्यंत पाहिलं नाहीये बीयू टीम कडून खेळत असताना. की प्रशांतला शांत ठेवलं जातंय का हेच बघायचं. प्रशांत आणि हर्षा दोघे इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. आणि आता 3 दिवस विषय एकच की पाडळी चषक कोण घेऊन जाईल आणि ड्रीम 11 मध्ये कोणाला 3 करोड भेटतील. हे 2च विषय सध्या चहाच्या टपरीवर वडापावच्या गाडीवरती. ड्रीम 11 सर मी इथपासून काय सांगू शकत नाही पण इथं मॅच तरी सांगू शकतो मी. विकास खोतला भेटू शकतात ड्रीम 11चे पैसे. लेफ्ट हँडेड बॅटर या मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर इम्पॉर्टंट राहिला. आणि सध्या लेफ्ट हँडेड बॅटरच्या भूमिकेमध्ये आपण हर्षाला पाहतो. गोलंदाजीसाठी अगदी नागभूमी सिराय टीमची एक्सप्रेस गोलंदाजीसाठी आले. वेगवान बापू सुख येतोय आणि एक 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने मध्येच तुमचा एक नकल बॉल बापूचा स्पेशल बनेल. या सगळ्या प्रश्नांना कशी उत्तरे दिली जातील. मॅचला सुरुवात होते. 53 टार्गेट. पहिला चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न थोडासा आपण पाहिलं तर बाहेर ठेवला. बॅट स्पिनिंग झाले. डॉट बॉल झाली सुरुवात मॅचला. दादा तू अगदी स्क्रीनच्या जवळ बसलाय तिथून गोलंदाजी बघ. हा चेंडू पायावरती फटका चालला. फ्लिक केला. ओ हो. आता इथेही एक जाड उभं होतं. धाव किती भेटले सी पैकी मिला बाई. कारण की नैसर्गिक आहे त्याला तू काही करू शकत नाही. नागभूमीच्या कॅप्टन सोबत हेच झालं
एवढा चांगला फटका मारला आणि दगडावरती बॉल बसून पाठीमागे आला. आता हर्षा सोबत झालेला आहे. एवढा चांगला फटका मारून सुद्धा त्याला एकच धाव भेटत आहे त्या बॉलवरती. की तू MIDCच्या कंपनीत वर्षभर काम करायचं, दिवाळी येणार, शेटला बोलला 2च शेट बोलला 6% ना 1% लेना पडेगा मेरे दोस्त. एकच आहे धाव आत्ताची. कारण की नाराज झाला, कारण की असतात लांबच्या रस्त्याला गतिरोधक, चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या फटक्याला आता बऱ्याच गोष्टी आडव्या येतात. या गोष्टी घडतात. आता एक धाव. रेटरी टीम, कुणी खेळाडू आला असेल तर प्लीज या टॉस साठी, कारण की मंगरूळ टीमनं हजेरी लावली आहे. कॅप्टन त्यांचे येऊन गेले. रेटरी टीम तुमच्यासाठी आम्ही थांबलोय, या आणि टॉस करा. हो या विकेटला आपण पाहिलं तर स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर ठेवला. बापू लेफ्ट हँडेड गोलंदाजापेक्षा, लेफ्ट हँडेड बॅटरपेक्षा जेव्हा राईट हँडेड बॅटर बापूच्या समोर येतो तब वो तुफानाची गोलंदाजी चालत आहे. कारण की ती एक गोलंदाजी आहे बापूची, बाहेरचा चेंडू कट, आणि ती गोलंदाजी सातत्याने आत्ता तोच चेंडू टाकला जो आपण पाहिलं तर ऑफ कट पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी बाहेर आणि जास्त बाहेर तिथे छेडछाडी केली तो पिछे पकडा जाएगा गुरु. हा चेंडू होता तो फसवा होता. हे नक्कल बोलता भाई, हा तुला बोलला आ और मार, मात्र चेंडू मारेपर्यंत डोळ्याची पापणी लावते की लावते तोपर्यंत अगदी बॅटीच्या खालून निघून जातो. रिफॉर्चिट, विकेटचं पतन, दांडी वाकवली, ओढली, झोपवली, बॅटर आउट. किरण सर, सुहास खोत म्हणजे बापू नाग म्हणजे बॉलर. तसं म्हणायला गेलं तर प्रतीक पाटील मगाशी बोलला तुम्ही, प्रतीक पाटील पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असतात, कारण त्यांनाही माहित आहे की बापू किती घातक गोलंदाज आहेत ते. इसलिए तो ये बंदा आता नाईट स्पर्धेला 24, 25, 26 ला 32 प्रीमियर लीगला आयकॉन मधून अधुरा 11 या टीम मधून आयकॉन खेळताना दिसेल. अधुरा म्हणजे सोन्यादादा याच्या मुलीचं कन्येचं नावानं ही टीम खेळताना तुला दिसेल. आपण पाहिलं तर आयकॉन खेळतो मॅच मध्ये. ही मुवमेंट आहे, मॅच बदल गया, कारण की पहिल्या इनिंग मध्ये जो खेळ होता सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग अटॅक चालू झाला. आत्ताचा यॉर्कर चेंडूवरती फलंदाज नांगे टेकलेत, असे बरेच गोलंदाज आहेत आणि सध्या बॅटिंग त्यांच्या समोर करायची बीओ टीमला. 53 धावेचे टार्गेट, 53. मी तुम्हाला बोललो होतो सर की 50 धावा बिहूर संघासाठी जास्त असू शकतात, कारण की नागभूमीकडे गोलंदाज पूर्णपणे घातक गोलंदाज आहेत आणि असं म्हणायला तर शोर गोलंदाज आहे त्यांच्याकडे. समजा तुझ्या मताशी, पण हो हे कॅचेस पकडावे लागतील. इथे मात्र फिल्डिंग अप्रतिम होतो. अप्रतिम चेंडू गॅदर केला, फेकला. लेफ्ट हँडेड बॅटर हर्षलचा आपण मगापासून उल्लेख करतोय. या मॅच मध्ये हर्षल ट्रम्प काढे, वो चलेगा, वो रुकेगा तो वो ठोकेगा भी और मैच भी लेके जाएगा. लेफ्ट हँडेड बॅटर हा पा उचलला, फेकला जातोय. हर्षा यासाठीच ओळखला जातो कारण की एक लंबी रेस का घोडा वो रुकेगा, मॅच मध्ये थांबतो तर मॅच घेऊन जातो. आणि आता जर गोलंदाजी करणार टीमला खेळ आतापर्यंत पाहिला तर तब्बल 6 झाला. चेंडू मैदानामध्ये आपण पाठवूया. विजय दाखल झालाय गोलंदाजीसाठी. उभं क्रमांक आपण पाहिलं तर 2 मध्ये आणखीन एक नागभूमी शिरा टीमचा वेगवान गोलंदाज जर्सी नंबर 18. आणि सध्या हर्षा आपण पाहिलं तर मैदानामध्ये संपूर्ण क्षेत्र सजवलं कोणासाठी तुम्हाला माहिती आहे, लेफ्ट हँडेड बॅटरसाठी.
सर जोपर्यंत हर्षा ग्राउंड मध्ये आहे, स्पीच वरती आहे, प्रवीण थोडासा बाहेरचा चेंडू ठेवला प्रवीणसाठी. आपण पहिली पाहतो बॉडी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. आता हर्षा जाईल प्रवीणच्या जवळ आणि दोघांमध्ये थोडीशी गुप्तगू होईल, थोडीशी चर्चा होते, कारण की हर्षा आता याच गोष्टी सांगतो की मी षटकार कसा मारू शकलो. यासाठी आपण बघतो तर टॉस साठी या कॅप्टन रेटरी टीम, टॉस साठी या प्लीज. पुन्हा बाहेर ठेवला फटका. या विकेटला आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कॅप्टन प्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. हाताने नाही तर शरीराला चेंडू अडवतो. पहिले 2 चेंडू डॉट आलेत, जेवढे डॉट येतील तेवढं थोडासा दबाव प्रेशर बनू शकतो. आणि सध्या आपण पाहिलं तर प्रतिम गोलंदाजी विजयची नागभूमी सिराज टीमसाठी रायझिंग स्टार आहेत विजय. आपण पाहिले तर उभरता सितारा आणि सध्या मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अगदी यावेळी देखील सर्व बॅटिंग व्ही शेप मध्ये व्यासपीठाच्या अगदी समोर मानवंदना दिली आहे आणि चेंडू अगदी 6 धावेसाठी निघून जातो. मॅक्सिमम टीमची टोटल जाऊन पोहोचले 40. प्रवीणच्या बॅट मधून फटका आला. सर प्रवीण पण त्याच जिद्दीचा आहे आणि हर्षा पण त्याच जिद्दीचा आहे. जोपर्यंत हर्षा ग्राउंड वरती आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाही मी तरी मॅचचं काय होईल आणि काय नाही, त्याचं थांबणं गरजेचं आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर प्रवीण देखील या मॅच मध्ये हात खोलतोय. अगर दोनों तरफ से आग लगेगी तर बॉलिंग अटॅक थोडंसं मुश्किल होऊन जाईल, कारण की जर हर्षल आणि प्रवीण दोघेही लेफ्ट हँडेड आहेत आणि दोघांनी लय पकडली तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. यावेळी देखील थोडासा बाहेर ठेवला जातो, बॅट स्पिन केली जाते, टायमिंग नाही प्रॉपर झुललं जाते, कारण की याआधी बॅटच्या समोर दिला तो षटकार लगावला गेला, पण आता थोडासा मागे ठेवला, चेंडूची लाईन नाही पिक करू शकले आणि अखेरीस आपण पाहिले तर आणखीन एक डॉट बॉल होतो. रेड टीम आपण टॉस साठी या. यावेळी देखील फटका बॅटच्या समोर. ही चर्चा केली होती, बोलली होता बॅट के सामने देगा तो फटके खाएगा. याआधी बॅटच्या थोडा मागे ठेवला, डॉट आला, आता पुन्हा बॅटच्या समोर पुन्हा षटकार गेला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 20 या धावसंख्येवरती 21 स्कोर का, कारण की जे बॅटची समोर चेंडू पडले तिथे आपण पाहिले तर षटकार जरूर भेटला विजयाला. कट केला, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडा सातमध्ये आला क्षेत्ररक्षक आहे. यावेळी सूरज चेंडू गॅदर करतो, फेकी पहा सूरजची अप्रतिम थ्रो, एकच सिंगल थ्रो, कारण की चेंडूचा टप्पा बदलणं गरजेचं आहे. जेवढा व्हेरिएशन तू चेंडूमध्ये ठेवशील, गोलंदाजीमध्ये ठेवशील, तेवढा बार तुला कमी भेटेल. 2 ओव्हरचा खेळ झाला, संघाची धावसंख्या 21. जर समीकरण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 38 धावेची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा, मॅच ऑन आहे, मॅच दोन्ही बाजूने ऑन आहे. 32 धावेची गरज 18 चेंडू मध्ये. ओ क्रमांक 3 आणि ओ क्रमांक 4 दोन्ही महत्वाचे असतील. क्षेत्ररक्षण सजवून घेऊयात. 18 चेंडू आणि तब्बल 32 धावेची गरज आहे. 18-32. सुहास कोच बघूया, हाच विचार आपण करतो. सुहास कोचच्या 2 ओव्हर आहेत आणि या 2 ओव्हर मध्ये एकाच दुसरी विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. जर मॅच मध्ये अभी संभल के खेळेंगे तो लास्टच्या 2 ओव्हर आहेत 12 चेंडू. ही ओव्हर महत्वाचे, इथे मॅच बनेल किंवा बिघडेल देखील. हर्षा सुद्धा हेच बोलत असेल सर की एवढी ओव्हर फक्त आपल्याला डॉट करून काढावी लागेल. एवढी ओव्हर जर काढली तर मला असं वाटतं की बिहुर संघाच्या हातात पूर्णपणे मॅच असू शकते. की आपण जे बोलतो ते दोघे पण ऐकतात. लेट सी. बॅटच्या अगदी समोर ठेवला, फटका आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, खेळाडू या चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती, की सुहास कोट बापूकडे व्हेरिएशन आहे, टप्पा सातत्याने बदलत असतो. प्रत्येक चेंडू आपण पाहिलं तर प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न करतो. गेले कित्येक वर्षाचा अनुभव नागभूमी सिराज टीमला आतापर्यंत त्याचा झाला. यासाठी मेन लीडर गोलंदाज हलक्या जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फक्त ड्राईव्ह केला. सेन्सिबल क्रिकेट, याला संयम बोलतात. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, माइंडसेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट.
खिशात डोक्यात अगदी बर्फ असतो तुझ्या, खिशात कॅल्क्युलेशन असतं. सिंगल डबल, पहिले 2 चेंडू 2 धाबा आल्यात. मॅच आता चालू झाले आणि आता बनायला सुरुवात झाली. इम्पॉर्टंट ओव्हर या मॅचची. फुल टॉस फटका आपण पाहिलं तर अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे सूरजची फेकी चांगली राहिली आतापर्यंत. डायरेक्ट हातात खांद्याचा उपयोग. तब्बल 3 चेंडू 3 धाबा. अभी 3 ही बचे, 3 चेंडू बाकी है. हर्षल और प्रवीण दोनों अकेले काफी है, पण 3 चेंडू या मॅचचे महत्वाचे असू शकतात. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 24-24. ओहो, बाहेर पडला, थोडासा बाहेर निघाला. आली आहे विकेट. हीच चर्चा आपण करत होतो. पहिले 3 चेंडू संभल के खेळले, ऑफ क्यू मारणे जाय. आताही चेंडू हात आरामातच खेळायचा होता. बॅट स्विंग केली, मोठ्या फटक्यासाठी गेले. लालच बुरी बात आहे दोस्त. पहिला 3 चेंडू होती, संयम ठेवला, आता लालच दाखवली. लालच बुरी बाला, लालच करके किसका नाही हुआ बाला. आणि आता तेच घडलं, विकेटचं पतन. हर्षच्या माइंड मध्ये काय चाललं होतं ते त्यालाच माहित होतं सर. पहिला दोन बॉल 2 त्यांनी सिंगल काढल्या होत्या. संयम ठेवून त्यांना हा पण डॉट किंवा सिंगल रन आले असते त्याला. येस, हे आपण बोल रे, लेकिन ऐकायला जनाचं करावं मनाचं, त्यामध्ये तो मनाचं करायला गेला जिथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. आणि आता बोलत असेल CTR, या मॅच मध्ये अजून 3 चेंडू थांबलो असतो तर मॅच घेऊन आलो असतो. क्षमता आहे, माघारी आलाय, नाराज आहे. त्याची नाराजगी दिसून येते चेहऱ्यावरती. किताबों से ज्यादा चेहरे बोलते मेरे दोस्त. त्याचा चेहरा जवळून वाचता येतोय. नाराज आहेत, अगदी पहिल्यांदा आला. 2 चेंडू सुहास कोटला विकेट घेण्यासाठी आणलं होतं. सुहास कोटनं त्याचं काम पूर्ण केलंय. बापू उसको कहते हैं. मांगले टीम आणि मांगरूळ टीम आले. मांगले टीम कॅप्टन या. यॉर्कर एक विकेटचं अस्त्र, कारण की या 6 चेंडू मध्ये एक यॉर्कर येतो, एक ऑफ कटर येतो, एक स्लोअर वन येतो आणि एक नक्कल बॉल येतो. हे 4 ते माहिती पडले त्याच्या समोर खेळत असताना. शेवटचे 2 बॉल जे काय टाकतात बापू ते त्यांनाच माहित असेल सर. सरप्राईज रहता है भैया. मॅच मध्ये चांगली रंगत आली आहे. बॅटिंग करणारी टीम सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते या मॅच मध्ये. हो, सोडून दिला. पुढचं दार उघडं राहिलं, मागच्या दारानं चोरी झाली आहे. हा दरोडा होता भाई. फस गए गुरु. सफल झाला तर चेंडू का सोडला. बापू है वो चतुर है, चालाक है, क्योंकि वो बदाम कम खाता है, ठोकरे ज्यादा लेता है. आणि त्यासाठी मात्र ही विकेट महत्वाची होती. सर आता बोललो होतो तुम्हाला की शेवटचे 2 बॉल काय टाकतात बापू ते त्यांनाच माहित होतं. ते आता बापूने दाखवून दिलं की शेवटचे 2 बॉल मधला 1 बॉल मी हा टाकतो. तू भविष्य सांगणार आहे, तू खरंच म्हणजे आधीच सांगतो. म्हणून मी बोललो आजच्या ड्रीम 11 मध्ये 29 मध्ये 3 करोड येतील का हेही आज सांगून टाकतो. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी स्थिर आहे, अगदी 25 या धावसंख्येमध्ये 25. आज ऍक्च्युली बबलू आज मजा येणार आहे कॉमेंट्रीला, कारण की काल 2 दिवस थोडस वाटलं असेल रिलॅक्स मध्ये. आज मजा आहे, आज मजा घेऊयात, मजा करूयात. 25 किती बॉल किती तुम्हाला लगेच कळवलं जातं सातारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून. 12 चेंडू 28 धावा. आता कॅल्क्युलेशन चालू झालंय. 12-28. राहुल दादा वेलकम. मांगली टीमचा हँडसम वन. किती बक्षीस मारेल रे दुसऱ्यांसाठी एका दुसरे, कारण की हल्ली भरलेत मंदिर, घरं भरलेत यांची बक्षीस. आणि मांगली टीम सोबत आपण पाहिलं तर मांगरू टीम खेळताना दिसेल या मॅच मध्ये. मांगरू टीमचे कॅप्टन देखील आले होते. आता दोघे येतील, टॉस करतील, यानंतर मोठी लढत दिसेल, एक मोठी लढत. या मॅच कडे सध्या आपण जाऊयात. हा चांगला चेंडू होता, कारण की आता जे गोलंदाज मिस्टर राजूभाऊंना बाहेर काढला वो जुना चावल आहे. ओल्ड इज गोल्ड. जुना चावल जितनाच्या पकताय हा गोलंदाज तसाच बंधू होता, कारण की ही ती ओव्हर होती जिथे मॅच पकडली. आता बॉलिंग अटॅकने मॅच पूर्ण पकडून टाकले, कारण की मी आधीच बोललो होतो सिरा टीम गोलंदाज नाही तर तोफखाने घेऊन येते आणि तोफखाने चालू झालेत. यावेळी देखील फटका अप्रतिम आहे, सीमा पार आहे. मॅच ऑन झाली आहे. या शेतकऱ्याने मॅच बनली. शेवटपर्यंत काही सांगू शकत नाही मॅच काय होईल आणि काय नाही. बनली ही मॅच, कारण की आता 9 चेंडू
आणि 22 धावेची गरज आहे. 9-22. नऊ 22 या मॅच मध्ये अजूनही समीकरण आहे. नऊ 22. हलक्या खेळण्याचा प्रयत्न आहे की आडू चेंडू अगदी माणूस झाला अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला. एक सिंगल डाव दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इम्पॉर्टंट राहते. मला दुसरी धाव फसली आहे. खरंच होती का या दुसऱ्या धावेची जिथे सिंगल धावे ते समाधान मानलं होतं. 9 धावांसाठी धावाधाव करावी लागेल. धावा महत्वाच्या आहेत पण मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर रिक्स घेतली गेली आहे जास्त. तर आता हर्षाला असं वाटत असेल की थांबून खेळ असतो बरं झालं असतं. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी स्थिर जे आपण पाहिली तर 32 या धावसंख्येवरती 32. अथर्व दाखल झालेत मैदानामध्ये नवीन बॅटर. जर आपण पाहिलं तर अजून येणारे चेंडू 8 आणि 21 धावेची गरज. 8 चेंडू 21 धावा. 2 चेंडू महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये किती धावा येतात? जर 7 ते 7 धावा आल्या 10 धावा आल्या मॅच बनली गुरु. 2 चेंडू बाकी आहेत. 2 to go. या वेळेला आपण पहा चेंडू अगदी डॉट जातो. महत्वाचा चेंडू भाऊ. मॅच पूर्णपणे 70% मॅच गोलंदाजी करणाऱ्या टीमनं बॉलिंग अटॅकनं पकडली आहे. कारण की जिथे 50च्या प्लस धावा झाल्या तिथे आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक जबरदस्त ठरली आहे. हा चेंडू डॉट म्हणजे 6 चेंडू आता 21 चे समीकरण. चेंडू 21 धावा हे समीकरण. 6 चेंडू मध्ये 21 करायचे. तुम्हाला काय वाटतं सर निघू शकतात का? ऑब्विसली मॅच आहे बाई, निघू शकतात. या मॅच मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती चांगल्या धावा आल्या तर नंतर कॉन्फिडन्स वाढू शकतो. हवा पण सुटले पण माझ्या अंदाजे मला तरी असं वाटतं की नाही निघू शकत. त्याला लावूया त्यामध्ये 500-500ची. कारण की ही मॅच दोन्ही बाजूने आपण 50-50% आहे नाही. मला जसा कॅप्टनने आता पूर्ण परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच्यावरून तर वाटतं की मॅच कॅप्टन सहजासहजी देऊ शकत नाही. येस, माणसाची वेळ क्रिकेटचा खेळ कधीही बदलू शकतो आणि माणूस कधीही घडू शकतो. तुटलेली घरं तुटलेली माणसं कधीही बनतात. या मॅच मध्ये बोल क्लीन बोल्ड. पहिला चेंडू सायडन गोलंदाज मलिंगा. सर 500 द्यावे लागणार तुम्हाला. टाळी मारली हातावरती नाही. या मॅच मध्ये आता मात्र फक्त 5 चेंडू शेवटची बाकी आहेत. कारण की नागभूमी शिराळ टीमचा कॅप्टन म्हणजे आपण पाहिलं तर मलिंगा अमोल दाखल झाला आणि अमोलची गोलंदाजी थोडासा अँगल बाहेर निघतो. एक साईडम गोलंदाजी येते. एक साईडम मलिंगा बाहेर निघतो आणि नागभूमी टीमचा आपण पाहिलं तर साईडम गोलंदाज आहे पूर्णपणे. 5 चेंडू आता फक्त बाकी आहेत. 5 मध्ये तब्बल 21 धावेची गरज. राहुल दाखल झालेत मैदानामध्ये सध्या. राहुल याला सर ब्लॅकी म्हणून ओळखतात. 5-21 मांगली टीमने टॉस जिंकले. तयार राहा. मांगली टीम टॉस जिंकून फिल्डिंग आणि अंगरुळी टीम आपणही तयार राहा मित्रांनो. यॉर्कर क्रिकेटचा असतं कारण की डिक्लेमर एकच धाव. या यॉर्कर समोर भल्या भल्या फलंदाजांनी नागा टेकल्यात आणि सध्या आपण पाहिलं तर मॅचची चावी बनवली.
मी काही सांगू शकत नाही सर. सध्या जरी तुम्हाला 500 रुपये द्यावे लागणार आहेत मला. तुम्ही लावली होती बेट 500 रुपयाची. आणि विकासला ड्रीम 11 वरती भेटू शकतात 3 कोटी रुपये. राईट. हाही चेंडू चांगला आहे. मजा आली कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ज्या पद्धतीने आपण पहिले हवायची होती कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रश्न उत्तर करण्यासाठी, या छोट्या छोट्या मजा करण्यासाठी, कारण की आपल्याला अख्खा दिवस घालवायचा. अकेले में नाही जमता मेरे दोस्त. बिग हिट करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, फटका चांगला खेळून काढला आहे खेळाडू सुहास. काळजी घ्यायचे, जाने दो भाई. 7 धावा. चटका बसला त्याच्या हाताला, चटका बसला. टीम बोलत असेल जाऊ दे, मात्र मॅच पकडली आहे. कारण की सध्या ती परिस्थिती सुहासला सध्या आपण पाहिलं तर अगदी चटका जो हाताला त्याच्या बसला तो रिप्ले मध्ये तुम्हाला दिसेल. चेंडू अगदी जोरात हातावरती बसतो आणि तदनंतर हा चेंडू निघून गेला. हा पहा, तदनंतर अगदी झिंझिने आल्या त्याच्या हाताला. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिली तब्बल आतापर्यंत झालेली 5. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमला एकामध्ये अजूनही जिंकण्यासाठी कमीत कमी 17 धाब्याची. या विकेट फटका आला जरूर. सूरज आहे, मागे जाईल एका हाताने. कॅच. अरे बाई लपकली. आणि सूरजने याआधी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम कॅच याच मैदानामध्ये पकडली होती जिथे सूर मारला होता तिथं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर याच मागील टॅलेंट लीग मधली ती सर्वात चांगली कॅच बनली होती. व्हिडिओ व्हायरल झाला होता, स्टेटसला होता सगळ्यांच्या. आताची कॅच बाबा लपेटली बाई. एक पायावेमध्ये दुसऱ्या पायावरती संतुलन, याला बोलतात तारेवरची कसरत आणि याला बोलतात शिरातला चीता. अप्रतिम. मांगली टीम चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. वॉट अ कॅच यार. आज का स्टेटस मिल गया गुरु. हा स्टेटस आहे आजचा. चला राहुल दादा चला लगेच मैदान सजवून घेऊयात. सनी दादा चला लगेच मैदानामध्ये दाखल होऊयात. टॉस जिंकला मांगली टीम. दे वन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. रिप्ले बघूयात. कॅमेरा वर्क रोशन बसला. रोशन जेव्हापासून माझ्या कॅमेरा वर्कच्या भूमिकेमध्ये आला तेव्हा रोशन सातारा स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीत रोशन केले. चेंडूवरचं नाव दाखवणारा कोण असेल तर आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कॅमेरा बान मधील रोशन ते अगदी नाव दाखवलंय चेंडूवरची. वा रोशन यार वा. अप्रतिम कॅमेरा वर्क. सॅल्यूट आहे तुझ्या कामाला. चित्त्याची नजर, याला बोलतात घारीची नजर. अप्रतिम यार. सॅल्यूट आहे रोशनला. अप्रतिम कामानी अखेरीस